आणि आणखी आम्हाला म्हणजे खरंच कौतुक करायचे आहे की आमचे साटरकर मॅडमचं आम्ही या ठिकाणी केलंच आहे. त्याचप्रमाणे प्रशांत पालकर सर यांचंही खरंच खूप कौतुक आहे, कारण तामणकर सर त्यांच्या शाळेमध्ये तर ना मागच्या टप्प्यापासूनच शिक्षक नाहीत म्हणून जिल्हा परिषदची ती म्हणजे मला वाटतं माझी मुख्यमंत्री शाळा म्हणजे पहिल्या नंबरची शाळा आहे आणि गुणवत्तेच्या बाबतीतही खूप सुंदर शाळा आहे. पालकर सरांना तामणकर सरांना या टप्प्यात पाठवणं शक्य नव्हतं, तरीही रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी तामणकर सरांना या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज करण्यासाठी 5 दिवस उपस्थित ठेवलाय त्यांनी. त्याबद्दल त्यांचंही खूप कौतुक आणि त्यांची आभार आहे. त्याचप्रमाणे पेडूर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुद्धा म्हणजे आपल्या शाळेमध्ये एवढ्या परीक्षा आहेत, कामकाज आहे, एवढं सगळं असताना सुद्धा या सर्व मुख्याध्यापकांनी आम्हाला जे प्रशासनानं सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचं खरंच खूप कौतुक आणि अभिनंदन. आता आम्ही या शेवटचा क्षण म्हणजे जाता जाता जेवण आलेलं आहे. माने साहेबांना विनंती करते की आपण आपले 2 शब्द बोलावे. सर्वांना नमस्कार. जास्त वेळ घेणार नाही. आपण या ठिकाणी गेली 5 दिवस शिक्षक क्षमतावरती प्रशिक्षणासाठी उपस्थित राहून या प्रशिक्षणाचे जे काही नव्या बाबी आहेत ते तुम्ही समजून घेण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी कोणा एका दोघांचं सहकार्य नसतं, हजारो हातांचं या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभत असतात आणि या सर्व सहकार्य करणाऱ्या बंधू भगिनी आपल्या सर्व शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी मी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की मालवण तालुक्यामध्ये अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन केलं जातं, अंमलबजावणी केली जाते आणि दर्जेदार प्रशिक्षण मालवणची होतात असा जिल्हा स्तरावर एक चर्चेचा विषय असतो. हे निश्चितच हे सर्व आपल्या सर्वांच्या योगदानामुळे आणि सहकार्यामुळेच. आपण या ठिकाणी आपले सहकारी जे तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि करत आहात म्हणून ही प्रशिक्षण दर्जेदार होतात. या ठिकाणी त्यांच्या सांगण्यातून मार्गदर्शनातून काही बाबी राहिल्या असतील तरी सुद्धा त्यांना आपण कुठे क्रॉस न करता आपण त्यांना समजून घेता आणि हे सुद्धा एक मोठेपणाचा लक्षण आहे आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने 5 दिवस उपस्थित राहून या ठिकाणी प्रशासनाला सुद्धा सहकार्य केलेलं आहे. की प्रशिक्षणामध्ये काही जरी अडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आला तर काय वाईट गोष्टीच्या चर्चा दूरपर्यंत जातात, मग पुन्हा बघणाऱ्याला चर्चा करणाऱ्या त्या गोष्टी काही माहिती नसतात, मग वेगळा विशेष किंवा वेगळा संदेश जाऊ शकतो, ते जाणार नाही याची काळजी सुद्धा आपण सर्वांनी घेतलेली आहे आणि या प्रशिक्षण वर्गासाठी आपण सर्वांनी सहकार्य केला त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो, आपले अभिनंदन करतो आणि आपले आभार सुद्धा या ठिकाणी मानतो. कालच मी तुम्हाला सूचना दिलेल्या आहे की मालवण तालुक्यातील 100% शिक्षकांचं प्रशिक्षण व्हावं आणि करून घेणं ही आमची जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न आहे आणि सर्वांचं प्रशिक्षण व्हावं. आता 17 तारखेपर्यंत आपल्या 10वीच्या परीक्षा आहे. काही शिक्षक काही मुख्याध्यापक या परीक्षेच्या कामाकडे गुंतलेले आहेत, त्यांचं प्रशिक्षण राहून जाऊ शकतं किंवा ते प्रशिक्षणापासून वंचित राहू शकतात. म्हणून या ठिकाणी मालवण तालुक्यातील शेवटचा आणि अंतिम टप्पा आपण 18 मार्च ते 22 मार्च या कालावधीत घेणार आहोत. त्या प्रशिक्षणाला मात्र उर्वरित सर्व ज्यांचं प्रशिक्षण झालेलं नाही त्यांनी उपस्थित राहावं. त्यानंतर 5 तारखेला एक शालेय पोषण आहाराचा ऑडिट एका परीक्षणाचं आयोजन करण्यासंदर्भात पत्र आलेलं आहे. तो मेसेज सुद्धा आपण ग्रुपवर दिलेला आहे. या ठिकाणी काल मी सूचना दिलेली आहे ना आपल्याला की बाबा कधी कोणी उपस्थित राहायचं त्याचं वेळापत्रक सुद्धा आम्ही पाठवू, परंतु आताच जिल्हा लेखाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे. लेखा परीक्षण हे 17 मार्च नंतर घेता येईल तर बरं होईल अशी आम्ही विनंती केलेली आहे, कारण सर्व जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण सुरू आहे आणि पुन्हा शालेय व्यवस्थापन समितीची पुन्हा ट्रेनिंग्स आहे आणि त्यामध्ये सगळ्याच मुख्याध्यापकांना पुन्हा इथे बोलावणं, शाळा चालवणं कठीण होईल, प्रशिक्षणावर परिणाम होईल. म्हणून आम्ही विनंती केलेली आहे. ती विनंती तत्वतः त्यांनी मान्य केलेली आहे. त्यांनी सुधारित आम्हाला ज्या तारखा अपेक्षित आहे त्या कळवा म्हणून सांगितलेलं आहे. ते ऑडिटरशी चर्चा करून आपल्याला काय तारखा बदल झाल्या तर कळवतील.
जर काही सुधारित तारखा झाल्या नाही तर ऍज इट इज 5 तारखेला आपलं लेखा परीक्षण होईल. आम्ही 18 तारखेला लेखा परीक्षेचं ऑडिट घ्यावं अशी मागणी केलेली आहे आणि ती जर मागणी मान्य झाली तर आम्ही तुम्हाला कळवतो. सोमवारपर्यंत आपल्याला तो मेसेज येईल. पण तुर्तास आपण आपली पूर्वतयारी शालेय पोषणाच्या ऑडिटची आपण या ठिकाणी करावी. या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही शिकलात. या सर्व गोष्टींचा तुम्ही आपल्या भावी अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये आपण याचा उपयोग करावा, जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये निघतील, जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपले विद्यार्थी चमकतील. असं काहीतरी नाविन्यपूर्ण आपल्या हातून किंवा आपल्या या शैक्षणिक कार्यातून व्हावं आणि घडावं तेवढे आपण सक्षम बनावे. त्या दृष्टिकोनातून हे शिक्षकांचं क्षमता वृद्धी प्रशिक्षण शासनानं 5 दिवसाचं आयोजित केलेलं आहे. आपण या प्रशिक्षणाला उपस्थित राहून सहकार्य केला त्याबद्दल तालुका प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.